नमस्कार मित्रांनो, तुमचे सर्वांचे स्वागत आहे द क्रिक शोच्या नवीन एपिसोडमध्ये. यामध्ये आज आपण पाहणार आहोत 8 मार्च 2026 अहमदाबादचं नरेंद्र मोदी स्टेडियम आणि 1 लाखाहून अधिक प्रेक्षकांचा जल्लोष. टीम इंडियाने इतिहास रचला आहे. न्यूझीलंडला तब्बल 96 धावांनी धूळ चारत भारताने तिसऱ्यांदा टी20 विश्वचषकावर आपलं नाव कोरलंय. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारताने सलग दुसरं जेतेपद मिळवून जगाला दाखवून दिलंय की क्रिकेटचा राजा कोण. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ऐतिहासिक विजयाचा संपूर्ण थरार पाहणार आहोत. न्यूझीलंडने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि मैदानात वादळ आलं ते अभिषेक शर्माचं. अभिषेकने किवी गोलंदाजांची अक्षरशः पळताभुई थोडी केली, पण खरी मेजवानी अजून बाकी होती. संजू सॅमसनने आपल्या बॅटने मैदानात आग लावली. संजूच्या क्लासिक शॉट्सनी संपूर्ण स्टेडियम संजू संजू अशा घोषणांनी दुमदुमून गेलं होतं. या दोघांच्या तुफानी खेळीमुळे तसेच ईशान किशनच्या बहारदार बॅटिंगमुळे भारताने बोर्डवर 255 धावांचा विशाल डोंगर उभा केला. फायनल मॅचमध्ये एवढी मोठी धावसंख्या उभारणं हे न्यूझीलंडच्या मनोधैर्यावर पहिला प्रहार होता. 256 धावांचा पाठलाग करणं कोणत्याही टीमसाठी सोपं नसतं. न्यूझीलंडने प्रयत्न केला, पण भारतीय गोलंदाजांसमोर त्यांची एकही डाळ शिजली नाही. अक्षर पटेलची स्पीड, गोलंदाजी, बुमराचे यॉर्कर यामुळे ठराविक अंतराने न्यूझीलंडचे फलंदाज बाद होत गेले आणि संपूर्ण संघ 159 धावांत गारद झाला. भारताच्या धारदार गोलंदाजीमुळे न्यूझीलंडला 96 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला. मित्रांनो, या विजयाचा तुम्हाला किती आनंद झाला? संजू सॅमसनची फलंदाजी की भारतीय गोलंदाजी, तुम्हाला काय जास्त आवडलं? कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि भारतीय टीमच्या या विजयासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद.